सिंधुदुर्ग जिले की पावशी ग्राम पंचायत के अंतर्गत आने वाले मिटक्याची वाड़ी गांव में मुख्य सड़क और गणेश कोंड पुल की बदहाल स्थिति को लेकर ग्रामीणों में भारी नाराजगी है। ग्रामीणों का आरोप है कि पिछले 4 वर्षों से सड़क और पुल की मरम्मत नहीं हुई। इस संबंध में कई बार शिकायतें की गई और ग्राम सभा में 10 प्रस्ताव भी पारित किए गए, लेकिन प्रशासन और ग्राम पंचायत ने कोई ठोस कदम नहीं उठाया। नाराज ग्रामीणों ने गाँव में विरोध स्वरूप बैनर लगाकर अपनी नाराजगी जताई है। उनका कहना है कि चुनाव के समय केवल वोट लेने के लिए वादे किए जाते हैं, लेकिन बाद में गांव की समस्याओं को नजरअंदाज किया जाता है। ग्रामीणों ने साफ चेतावनी दी है कि यदि आने वाले दिनों में सड़क और पुल निर्माण कार्य शुरू नहीं हुआ तो वे सभी आगामी चुनावों का बहिष्कार करेंगे। कारण गेली 4 वर्ष आम्ही या रस्त्यासारख्या पुलावर गणेश कोंड येथे पुलावर जो खड्डा पडलेला आहे, बड़ा मोठा भड्डार पडलेला आहे रस्त्यावर, त्या रस्त्याच्या भरदाडासाठी आम्ही गेली 4 वर्ष सरपंच मॅडमांकडे वारंवार तक्रार अर्ज करून आतापर्यंत मॅडमांनी त्या अर्जाची दखल घेतलेली नाही। ग्रामसभेमध्ये 10 वेळा ठराव झालेला आहे। प्रत्येक वेळी सांगतात एस्टिमेट बनवलंय, टेंडर लावते, एस्टिमेट बनवलंय, जेईकडे गेलंय, जेई माननीय पंचायत समिती बांधकाम जेई सावंत यांनी ह्या पुलाचं ऑडिट स्ट्रक्चर केलेलं आहे, त्याचं ऑडिट झालेलं आहे, पूल घेतो म्हणून सांगितलं। गेल्या आता जवळजवळ 1 वर्ष झालंय, गेली 22-26 वर्ष झाली। 2000 मध्ये हा पीएम पंतप्रधान सडक योजनेमध्ये रस्ता झालेला आहे मिटक्याचे। त्यानंतर एकही रुपयाचं काम या रस्त्यावर झालेलं नाही। वारंवार याचे खड्डे पडलेले आहेत। जे काय काम केले ते सरपंच मॅडमांनी दाखवावं आम्हाला। एकही रुपयाची झाडी मारण्यात आलेली नाहीये 26 वर्षामध्ये, एकही रुपयाची। गेल्या वर्षी आम्ही स्वतः ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं पैसे देतो, आम्ही तुम्हाला टेंडर लावून पैसे देतो, एकही रुपया दिलेला नाहीये। आम्ही स्वतः ग्रामस्थांनी 26 वर्षानंतर गेल्या वर्षी झाडी तोडीचं काम केलेलं आहे। त्या वर्षी आता आम्ही स्वतः गणेश कोंडीचं काम ग्रामस्थांनी स्वतःच्या स्वनिधीतनं काम सुरू केलेलं आहे। कारण पावशी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये 4 महसूलगाव येतात। पावशी ग्रामपंचायतीमध्ये 4 महसूलगाव येतात। मिटक्याची वाडी महसूल हा स्वतंत्र महसूलगाव आहे। जे काय पैसे येतात ते स्वतंत्र मिटक्याची वाडी गावासाठी स्वतंत्र पैसे येत असणार। त्या पैशाचं काय झालं हा सरपंच मॅडमाने आम्हाला हिशोब द्यावा। कारण रस्त्यावरची झाडी तोडली नाही, स्ट्रीट लाईटी लावत नाही, 5-6 महिने जो ठेकेदार नेमलाय तो आज येत नाही, उद्या येत नाही। आम्हाला त्याच्याशी काय नाही, आमच्याकडनं ग्रामपंचायत कर घेते, पण एकही स्ट्रीट लाईटीचं काम केलं नाही किंवा बल्ब लावण्यात येत नाही। 5-6 महिन्यानंतर केव्हा तरी लावला तर लावला, नाही तर नाही लावला, बघितलं तर बघितलं, दुर्लक्ष केलं असं केलं। ग्रामसभेमध्ये आम्ही ठराव करून काय त्या ग्रामसभेचा उपयोग? आम्ही ग्रामसभेमध्ये 10 लोक जातो आणि बहुमताने ठराव मंजूर करून घेतो, आम्हाला हे काम पाहिजे म्हणून। एकही रुपयाचं काम झालेलं नाही। यापुढे आम्ही जर आमच्या मिटक्याच्या वाडीमध्ये कामं झाली नाही, माननीय सरपंच ग्रामपंचायत पावशी यांच्या माध्यमातून जर कामं वारंवार पाठपुरावा झाला नाही किंवा कामं नाही झाली तर आम्ही यापुढे मतदानावर बहिष्कार घालणार आहोत।